नमस्कार प्रेक्षक हो, पारू या मालिकेच्या 1 डिसेंबरच्या भागात आपण पाहणार आहात. पारू वैजूशी बोलत फार दुःखी असते आणि म्हणत असते, जे माझं कधी होणारच नव्हतं ते लांब गेलेल्याचं मला दुःख खावतंय. खरं तर मी माझ्या स्वप्नात रोळे होते. खरं काय आणि खोटं काय हेच मला समजत नव्हतं. बा मला नेहमी सांगायचा, आपली पायरी बघून राहावं. पण मीच चुकले. पण हे मंगळसूत्र माझं सत्य आहे. हे माझ्या गळ्यातनं मी आयुष्यभर नाही काढणार. पण मी माझं ओझं कधी आदित्य सरांवर पण नाही टाकणार, कारण त्यांच्या आनंदातच माझा आनंद आहे. इकडे अहिल्यादेवी अनुष्काची आमची होणारी थोरली सून म्हणून ओळख करून देते आणि त्याच आनंदाच्या भरात ती सगळ्या नोकरांना आदित्य आणि तिच्या होणाऱ्या बायकोकडून गिफ्ट वाटते. आता येतो पारूचा नंबर. तेव्हा आदित्य तिला म्हणतो, पारू तुला ना गिफ्ट मिळणार, तेही स्पेशल. दामिनी म्हणते, ती नोकर आहे, तुझी मैत्रीण जरी असेल ना तरी हिला पण दे यातलंच कुठलं तरी गिफ्ट. आदित्य म्हणतो, दामिनी काकू, काल माझ्या वाढदिवसादिवशी सगळ्यात पहिलं गिफ्ट मला पारूने दिलं होतं. असं म्हणतच तो हातातली अंगठी दाखवतो. खरं तर ती मला नेहमीप्रमाणे फूल घेऊन यायला विसरली, म्हणूनच मी तिच्या हातातली अंगठी काढून माझ्या हातात घातली गिफ्ट म्हणून. हे ऐकून आता अनुष्का आणि अहिल्या दोघीही आदित्यला ती अंगठी परत करण्यास सांगतात, कारण एखाद्या मुलीच्या हातातली अंगठी काढून अशी पटकन आपल्याला घ्यायची नसते. त्या दोघीही सांगतायत म्हणल्यावर आदित्य ती अंगठी पारूला रिटर्न करतो. आता पारू ती अंगठी घेऊन गिफ्ट न घेताच तिथून निघून जाते. सगळी पाहतच राहतात. आदित्य अनुष्काला म्हणू लागतो, डोंट वरी, आपण पारूसाठी ना स्पेशल गिफ्ट घेऊ. इकडं मारुती पारूला बाहेर येऊन ओरडू लागतो, आपण आपली पायरी कधी विसरायची नसते. पंख सगळ्यांना असतात, पण उंच उडण्याचा अधिकार सगळ्यांना नसतो. चूक तुझी नाही आहे, चूक आपल्या गरिबीची आहे. पारू म्हणते, बा तू आज माझ्याशी असं का बोलायला लागलायस? तो सांगतोय, बघ, ज्या ठिकाणी माणसाला जागा नाही ना तिथं माणसानं थांबू नये. खरं तर तुला लई सूट दिली ना हीच माझी चुकी आहे. आता लवकरात लवकर तुझं लग्न मी करून देणार. इकडे मारुती पारूची पत्रिका घेऊन एका मंदिरात येतो. तिथं तो ज्योतिषांना ती पत्रिका दाखवणार असतो. तेवढ्यातच ज्योतिष म्हणतात, संकट, तुझ्या मुलीच्या जीवनात संकट येताना दिसतंय. तिच्या बाजूने वादळ घोंगावत आहे. तुझ्या मुलीच्या मुठीत सुख आहे, पण ती उघडली ना त्याची राख होते. फार कठीण काळ आहे. तिच्या लग्नात फार अडथळा आहे, पण त्यावर एकच उपाय आहे. मारुती हात जोडून म्हणतो, उपाय काय आहे तेवढा सांगा. तेव्हा तो विचारतो, तू कुठं काम करतोस? मारुती सांगतो, ते अहिल्यादेवी किर्लोस्कर आहेत ना त्यांच्याकडे. त्यावर तो भटजी म्हणतो, हो का, एवढ्या मोठ्या लोकांकडे तू काम करतो? हे बघ, तुझ्या मुलगीला तिच्या मनातला राजकुमार नक्की भेटणार. त्यासाठी एक छोटीशी पूजा घालावी लागेल. थोडा खर्च आहे, पण फळ नक्की मिळेल. मारुती विचारतो, किती खर्च आहे? तसा तो भटजी 70,000 रुपये सांगतो. आता तो बार्गेनिंग करून एक 20,000वर तयार होतो. मारुती म्हणतो, पण फळ नक्की मिळेल ना? मी 2 दिवसात पैशाची व्यवस्था करतो. तसा तो म्हणतो, नाही, आजच्याच दिवशी केली पाहिजे, कारण की देवाचा लाडका मीच. मारुती घरात येऊन पैसे मोजत असतो. तो पैशांची अरेंजमेंट करत असतो. तेवढ्यातच तिथं पारू येते आणि विचारते, बा एवढे पैसे कशासाठी? काय अडचण आहे का? मारुती म्हणतो, नाही, माझ्या मित्राची बायको आजारी आहे, ते दवाखान्याला त्याला लागणार होते म्हणून देतो आहे. पण तू त्यांना विचारू नको हां की मी पैसे दिलेत, बरोबर वाटत नाही ना. आता जाता जाता मारुती म्हणतो, बघ, आता आदित्य रावांचं लग्न होईल आणि त्याच्यानंतर तुझं पण. एका घरात मुलगी येईल तर ह्या घरातली मुलगी जाईल. असं म्हणून तो तिथून निघून जातो. इकडे अनुष्का पोलीस स्टेशनमध्ये येऊन तिच्या बहिणीला भेटते आणि तिला सांगू लागते, आदित्य किर्लोस्करांचा मोठा मुलगा, त्याला मी प्रपोज केले आणि त्या घरात मी माझी एंट्रीही केली आहे. आता माझ्या बहिणीचा बदला मी घेईन, किर्लोस्कर फॅमिलीला संपवून. त्या मकरंदला मी अहिल्याला मारायची सुपारी दिली होती, पण त्या एवढ्याशा पारूनं अक्कल हुशारीने वाचवलं तिला. मकरंद पकडला गेला, पण त्यासाठी मी त्या मुलीला मारून टाकलं. त्या आदित्यनं खूप त्रास दिला ना तुला, आणि ते पारूनं तुझा सगळा प्लॅन फिस्कटवला.
सगळ्यांना भोगावं लागणार, रस्त्यावर आणणार, सगळ्यांना तुझ्या पायाशी आणणार. खरं तर मी तुझ्या लग्नात पोचले असते, पण ती फॉरेनची असाइनमेंट कंप्लीट करता करता मला वेळ झाला. एवढं सगळं ऐकल्यानंतर दिशा लास्ट एकदाच म्हणते की पहिल्यांदा पारू. आणि प्रेक्षक हो, आजचा भाग इथंच संपत आहे.